नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महायुती सरकारकडे तगडं बहुमत आहे. हे तगडं किती असावं तर आजवर महाराष्ट्राच्या इतिहासात मिळालं नाही इतकं तगडं बहुमत असून सुद्धा एकही आमदार नसलेल्या पक्षाच्या दबावामुळे राज्यातल्या फडणवीस सरकारला त्रिभाषा सूत्र अंमलबजावणीचा आदेश मागे घ्यायला लागला. हे वास्तव आहे, सत्य आहे. सत्तेत आल्यापासून फडणवीस सरकारचा हा सगळ्यात मोठा भावनिक पराभव आहे. त्यातही महायुती सरकारमधला महत्त्वाचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी हा विरोधकांच्या सुरात सूर मिळवू लागल्यानं तर या मुद्द्यावर सत्ताधारी भाजपाची आणखीनच गोची झाली होती. पण हे सगळं घडलं कुणामुळे? ही परिस्थिती टाळता आली नसती का हा मुद्दा तर आहेच, पण त्याच्या जोडीला यातून पक्ष काही शिकणार आहे का? भारतीय जनता पार्टीच्यासाठी शिक्षण हा अत्यंत संवेदनशील मुद्दा पूर्वीपासूनच राहिलाय. त्यातही एक देश एक भाषा हे सूत्र त्यांच्यासाठी विशेष जिव्हाळ्याचं आहे. दक्षिण भारतामध्ये मात्र भाषिक अस्मितेचा जोर पाहता हिंदी लादता येणार नाही हे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वापासून राज्य नेतृत्वापर्यंत सगळेच जण ओळखून आहेत. त्यामुळे सुरुवातीला गरम असलेला सूर नंतर नरमलाय. भाषिक दृष्ट्या आणि त्यात सुद्धा भाषिक सक्तीच्या मुद्द्यावर राजकीय दृष्ट्या महागात पडेल हे लक्षात येताच याची कल्पना भारतीय जनता पार्टीने घेताच शहाणपणाचा निर्णय पटकन घेतला. माझं उद्धवजींना एवढंच सांगणं असेल की मराठी भाषेमध्ये टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत. त्या अलंकाराचा त्यांनी उपयोग केला तर अधिक चांगलं होईल. यापेक्षा जास्त मला काहीच सांगायचं नाही, कारण हिंदी सक्ती नाहीच, मराठी सक्ती आहे, हिंदी ऑप्शनल आहे. एक समिती या ठिकाणी तयार केली जाईल. त्यात काही सदस्य अजून असतील, त्यांची नावं लवकरच घोषित केली जातील आणि या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल. आणि म्हणून 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो. दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याच्यासाठी पडद्यासमोर जे घडलं त्यापेक्षा पडद्याच्या मागे बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. मुळात शालेय शिक्षण मंत्र्यांना हा विषय हाताळताच आला नाही. यामध्ये शालेय शिक्षण विभागाची चूक मोठ्या प्रमाणात दिसून आली. शुद्धीपत्रकातही चुका झाल्या आणि वाद चिघळला. शालेय शिक्षण मंत्र्यांना विषय हाताळता न आल्यानं प्रकरण अधिक गंभीर बनलं. उदय सामंत यांची भूमिका पण अपयशी ठरली. याच्याच जोडीला शिंदेंची भूमिका ही गुळमुळीत राहिली आणि म्हणूनच महायुतीत संवाद जन्माला येऊ शकला नाही. अजित पवारांनी तर खुलेआम विरोध सुरू केला होता आणि त्यातूनच महायुतीतला विसंवाद अंतर्गत बैठकांमध्येही कायम राहिला. अंमलबजावणीचं आव्हान उभं ठाकलं आणि हे आव्हान दिसताच भाजपाचे सूर नरमले. त्रिभाषी सूत्र जो है वो आज उसको स्थगित किया है और हमारे दोनों जीआर को रद्द किया है. लेकिन एक जो कमेटी है हमारे डॉक्टर नरेंद्र यादव इनके अध्यक्षता में, वो इसमें पूरी स्टडी करेगा और अपनी रिपोर्ट पेश करेगी
मला असं वाटतं की पहिली, दुसरी, तिसरी, चौथीमध्ये हिंदी असू नये. 5वी पासून हिंदी असावं. पहिली पासून मराठीच त्यांना शिकवावं. मराठी लिहिता वाचता त्यांना यावं. आता आपण पहिलीपासून सेमी इंग्रजी पण सुरू केलेलं आहे. साधारण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचं पण मत असंच येतं की भाषा कुठली शिकू नये ह्या मताचे कुणीच नाही, परंतु फर्स्ट स्टँडर्डमध्ये त्या मुलांच्यावर खूप काही वेगवेगळ्या प्रकारचं बर्डन टाकणं हे योग्य नाही. या वादामध्ये भाजपाच्या अंतर्गत विसंवादाचा मुद्दाही समोर आलेला आहे. कसा ते जाणून घ्या. हिंदी सक्ती उद्धव सरकारनं आणली यावर फडणवीस सरकारला वातावरण तयार करता आलेलं नाही. 1ली ते 12वी हिंदी सक्ती उद्धव सरकारनं मान्य केली हे फडणवीस सरकारने पहिला शासनादेश काढायच्या आधी लोकांसमोर आणायला हवं होतं. मात्र त्याच्या ऐवजी फडणवीस सरकारच्याकडून या प्रकरणामध्ये भूमिका थेट न घेतल्यानं अंमलबजावणी टाळता सुद्धा आली असती. एकापाठोपाठ एक 2 शासकीय आदेश आले आणि दोन्ही शासकीय आदेशामध्ये हिंदी सक्ती स्पष्टपणे दिसत होती. वाद सुरू झाल्यावर घटक पक्ष भाजपापासून लांब झाले, पण भाजपानं मात्र सगळ्यांना अंगावर घेतलं आणि स्वतःचीच कोंडी केली. विरोध वाढला आणि ठाकरेंना आयती संधी मिळाली. भाजपानं विषय ताणला आणि मराठी मनामध्ये यामुळे भाजपाच्या बाबत नकारात्मकता तयार झाली. आपल्याकडे एक म्हण आहे, चोराच्या उलट्या बोंबा. ही तंतोतंत मांडावट उभाठाला लागू पडते. खरं म्हणजे त्यांच्याच काळामध्ये 2020 मध्ये हा विषय या ठिकाणी आला. विषय त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनीच त्याच्यावर समिती नेमली. त्यावेळेला ते मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी कॅबिनेटमध्ये तो आणला. कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी दिली. त्यानंतर पुन्हा पुढच्या मिटिंगला म्हणजे मिनिट्स मंजूर करण्यासाठी आला, त्यालाही मंजुरी त्यांनी दिली आणि या सगळ्या गोष्टींवर त्यांच्या सह्या आहेत. प्रत्यक्षात विसंवादाच्यामुळे भाजपानं ज्या चुका केल्या त्या उद्धव सरकारच्या डोक्यावर टाकून चालणार नाही. जे त्रिभाषा सूत्र भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जे अंमलात आणायचं ठरवलं, त्यासाठी त्यांनी सुरुवातीला सर्वात मोठी चूक अशी केली की हिंदी ही सक्तीची केली. म्हणजे आपण जर सरकारने जो पहिला GR लागू केला होता त्यामध्ये त्यांनी तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची केली होती आणि साहजिकच त्याच्या विरोधात रान उठणं हे स्वाभाविक होतं आणि ते उठलंही. आणि बऱ्याच प्रतिक्रिया समाजातील सर्व माध्यमातून व्यक्त झाल्या आणि त्यामुळे दुसरी चूक त्यांनी अशी केली की जो सुधारित GR लागू केला त्यामध्येही त्याने मागच्या दाराने हिंदी ही सक्तीचीच केली होती. आत्ताच्या वातावरणामध्ये ठाकरेंच्या एकत्रीकरणानं भाजपाला आव्हान मिळताना दिसतंय. अर्थात हे आव्हान आज आहे. निवडणुका अजूनही 4-6 महिने दूर आहेत. तोपर्यंत परिस्थिती काय असेल हे वेगळं आहे, पण मान्य करा अथवा नका करू, भाजपाचं नेतृत्व आता म्हणूनच सावध भूमिका घेताना दिसत आहे. मला अतिशय आनंद आहे जर ते एकत्रित येत असतील तर त्यांनी जरूर एकत्रित यावं. फक्त मी कालच म्हटलं राज ठाकरे आम्हाला प्रश्न विचारतात, तोच प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुमच्या काळामध्ये 1ली ते 12वी हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला, हा प्रश्न कधीतरी विचारला पाहिजे. बाकी त्यांनी एकत्रित यावं, क्रिकेट खेळावं, हॉकी खेळावी, टेनिस खेळावं, स्विमिंग करावं, जेवण करावं, आम्हाला काही अडचण नाही. मी एखादा निर्णय घेतला आणि 2 भावांना एकत्रित यायचं आहे तर मी काय असा GR काढलाय 2 भावांनी एकत्रित येऊ नये असा ते GR काही मी काढलेला नाही. या उलट उद्धव ठाकरेजींच्या कार्यकाळामध्ये जो अहवाल आला होता, जो अहवाल लिहिण्यामध्ये उद्धव ठाकरेजींचा उजवा हात, त्यांचा उपनेता हा होता, ज्यांनी अहवालामध्ये लिहिलं की 1ली ते 12वी
हिंदी सक्तीची करा आणि तो अहवाल उद्धवजींनी कॅबिनेटमध्ये स्वीकारला